2100 रुपये करण्याचा निर्णय घेतला। आणि माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्यासाठी पोलीस दलात 25,000 महिला पोलिसांची भरती करण्याचा निर्णय, शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला। 12,000 देत होतो, 6,000 केंद्राचे, 6,000 आपले, ते आता 15,000 रुपये आपल्या शेतकऱ्यांना देणार। आपल्या राज्यामध्ये एकही माणूस उपाशी झोपता कामा नये। भुकेलेला अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आपण घेतला। लाडक्या बहिणी समोर आहेत, मला सांगा हातवर करून किती लोकांच्या खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे आले? सगळीकडे हात वर आहेत। लाडक्या भावांची संख्या कमी झाली, लाडक्या भावांची संख्या वाढली, लाडक्या बहिणींची। आणि इकडे पण लाडके भाऊ आहेत, बहिणी आहेत, सगळीकडे आहे। योजना तुमच्यासाठी आम्ही केली, त्याला खोडा घातला, बदनाम केलं। ही योजना खोटी आहे, चुनावी जुमला आहे। ही काय भीक देताय का, लाच देताय का, विकत घेताय का? अरे काय काय बोलायला लागले हे दुष्ट सावत्र कपटी भाऊ। हे माझ्या लाडक्या बहिणींना बदनाम करू लागले, योजनेला बदनाम करू लागले आणि योजनेत खोडा घातला। यांना जोडा दाखवण्याची वेळ आलेली आहे। जोडा दाखवणार ना त्यांना पक्का? त्यांना विचारा, आल्यावर आमच्या योजना का बंद करत होत्या? का आमच्या मुलाबाळांच्या परिवाराच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला? कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना हाणली चपराक। दुसऱ्या कोर्टात गेले, तिथून पण त्यांना चपराक मिळेल, कारण खोटारडे, जळकुटी आहे, पोटदुखी आहे। आणि म्हणून आम्ही सांगतो की या लाडक्या बहिणींना मी सांगितलं 1,500वर ठेवणार नाही आम्ही। या लाडक्या बहिणींनी जसे आशीर्वाद देईल तशी योजना वाढत जाईल हे मी सांगितलं होतं। या माझ्या लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातल्या लखपती झालेलं आम्हाला बघायचंय, लखपती झालेलं। कारण आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने लखपती दीदी केलं, ड्रोन दीदी केलं, जनधन योजना केली, उज्ज्वला योजना केली, बेटी बचाओ बेटी पढाओ, किती योजना केंद्राने केल्या। आरोग्यासाठी आयुष्मान भारत, आपण महात्मा ज्योतिबा फुले योजना, या सर्व योजना ज्या आहेत या महिलांना आत्मनिर्भर, आत्मसन्मान करण्यासाठी। आणि विरोधक आम्हाला बदनाम करतात, म्हणतात लाडकी बहीण सुरक्षित बहीण। अरे लाडकी बहीण सुरक्षित बहीण आम्ही देणार, तुम्ही काय देणार? आमच्या लाडक्या बहिणीला कोणी अन्याय अत्याचार वाकड्या नजरेने पाहेल त्याला फाशीची शिक्षा हे सरकार दिल्याशिवाय राहणार नाही।